So this is the lecture number 5, unit number 2nd, that is inverse Laplace transform. Okay, so in inverse Laplace transform we have studied the how to find the inverse Laplace transform of the given function. Inverse Laplace transform can be calculated by 4 methods. So first is the by using standard formula or formulas of the Laplace transform. Second, by using standard theorems of Laplace transform. Third is the by using partial fraction, and fourth by using the convolution theorem. By using this fourth part, we can calculate the inverse Laplace transform. In that, we have already studied the how to find the inverse Laplace transform by using the standard formula. Now we are studying the by using the standard theorems of Laplace transform how to find inverse Laplace transform, that we are studying. In that, there are total 7 theorems, but that 7 theorems are not important for solving the इनवर्स. ओके, तर 7 थेरम्स आहेत. 7चे 7 आपण थेरम यूज करायची गरज नाही. फक्त आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढेच थेरम यूज करायचे आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट शिफ्टिंग थेरम यूज केलेला आहे इनवर्स काढण्यासाठी. फर्स्ट शिफ्टिंग थेरम ज्यावेळेस स्टँडर्ड फॉर्म्युले अप्लाय होत नाहीत त्यावेळेस फर्स्ट शिफ्टिंग थेरम आपण थेरम यूज करतो. त्यामध्ये फर्स्ट शिफ्टिंग थेरम यूज केलेला आहे आपण. त्याच्यानंतर बाय युजिंग सेकंड शिफ्टिंग theorems, and now today in last 2 lectures we have studied the first shifting theorem. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर नंबर 3rd मध्ये आपण फर्स्ट शिफ्टिंग थेरम यूज करून कसं फाइंड करायचं इनवर्स ते पाहिलंय. त्याच्यानंतर लेक्चर नंबर 4th मध्ये आपण सेकंड शिफ्टिंग थेरम यूज करून आपण इनवर्स काढायचं पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत by using the derivative theorems how to find the inverse Laplace transform, that we will see. After completion of these 3 theorems this second part will also over. तर फक्त 3 थेरमना आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमचं इनवर्स काढता येतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पार्शियल फ्रॅक्शन आणि कन्व्होल्यूशन थेरम. त्यानंतर हा युनिट संपतो जवळपास फक्त ॲप्लिकेशन सोडलं तर ठीक आहे. मग आपण पाहूत next articles. Inverse Laplace transform of derivative. Name of the next unit is that inverse Laplace transform. Inverse Laplace transform of derivative theorem. So its inverse is that L inverse of dy ds of f of s is equal to minus t into f of t. Okay, so this is the using derivative. मी फक्त एवढे स्टेटमेंट लिहितो आणि हे कधी यूज करायचं हे पण तुम्हाला मी आता पुढे एक्झाम्पल घेतो सांगतो. ओके, आपल्याला हे माहितीच आहे काय L इनवर्स ऑफ f of s is equal to f of t. This is the definition of inverse Laplace transform. आणि हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह थेरमचा यूज करून आपल्याला ह्या ठिकाणी किंवा आपण हे स्टेटमेंट यूज केलेलं आहे मल्टिप्लिकेशन थेरममध्ये. ओके, लॅप्लास ट्रान्सफॉर्म मल्टिप्लिकेशन थेरम्स त्याचा हे इनवर्स घेतलं तर आपल्याला हे भेटून जाईल. ते लक्षात ठेवा स्टेटमेंट हे. ओके, आणि कधी यूज करायचं तुम्हाला मी सांगतो एक्झाम्पल घेऊन.
So example number first. Examples are the very easy. Finds L inverse of log S plus A S plus B. By using this, we can calculate the inverse Laplace transform. ओके, तर आपल्याला हे यूज करून पाहायचा इन्व्हर्स लॅप्लास ट्रान्सफॉर्म कसं निघेल. बघा आता लक्षात ठेवा, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये लॉग असेल, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स असे जेव्हा प्रॉब्लेम्स येतील, म्हणजे काय काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, इनव्हर्स मध्ये लॉग आलं, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स असे टाइप्स जर येत असतील तर तुम्हाला हा थेरम्स यूज करावा लागेल. ठीक आहे, तर थेरम काय आपला मग, एल इनव्हर्स ऑफ f of s is d by ds of d by ds of f of s is equal to -1 into t किंवा minus t into f of t. ओके, इथे डेरिव्हेटिव्ह यूज केल्यामुळे हा डेरिव्हेटिव्ह थेरम म्हणलेला आहे. ओके, ऍक्च्युअली काय आहे, लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन थेरमचा इनव्हर्स आहे. ओके, तर बघा, जेव्हा लॉग, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स हे जेव्हा पार्ट येतील त्यावेळेस तुम्हाला अशा टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला हे यूज करावे लागेल थेरम्स. ओके, तर ठीक आहे. मग आता बघा, हे अगोदर कम्पेअर करतो आपण या ठिकाणी. ओके, कसं कम्पेअर करायचं पहा. सो एल इनव्हर्स ऑफ, आता बघा इथं हे लॉगला काय म्हणा, एल इनव्हर्स आपल्याला माहित आहे सर्वांना, एल इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एस इज इक्वल टू काय असते, एफ ऑफ टी. ओके, मग इथं एफ ऑफ एस काय आहे, एफ ऑफ एस हा पार्ट आहे, बरोबर आहे. सो हे थेरम अप्लाय करा मग. सो एल इनव्हर्स ऑफ डी बाय ds of, what is here, f of s? F of s is the log of s plus a s plus b. आता ह्याचा आन्सर काय पाहिजे आपल्याला, आता ह्याचा आन्सर काय आहे, इट्स आन्सर इज मायनस टी इंटू एफ ऑफ टी आहे. ओके, मायनस टी इंटू एफ ऑफ टी. बघा मग आपण हे सॉल्व करतो. So here L inverse of d by ds आपल्याला माहित आहे log a by b. log a by b म्हणजेच काय असतं, log a, that is log of s plus a, and here log of s plus b. log a by b means what, log a minus log b. okay, is equal to minus t into f of. लक्षात ठेवा, हे जो क्वेश्चन आहे हे बघा, ह्याला आपण काय म्हणलंय, एफ ऑफ एस म्हणलंय इथं, बरोबर आहे का. हे बघा, हे डी बाय डी एस आणि हे एफ ऑफ एस आहे. मग ह्याचं इनव्हर्स काढायचे आपल्याला, म्हणजे ह्याचं इनव्हर्स काढायचे आहे. मग एफ ऑफ एस आपण त्याला ह्याला म्हणलं, एफ ऑफ एसचं इनव्हर्स म्हणजे काय असतंय, एफ ऑफ टी. म्हणजेच आता इथं आपल्याला काय काढायचं आहे, एफ ऑफ टी ची व्हॅल्यू काढायचा. एफ ऑफ टी ची व्हॅल्यू भेटले की आपला आन्सर जा. ओके, मग आता एफ ऑफ टी कधी भेटलं आपल्याला, म्हणजे एफ ऑफ टी म्हणजे टीच, आता हे एसचं फंक्शन आहे ना हे, तर आपल्याला टीचं फंक्शन पाहिजे. टीचं फंक्शन भेटलं की संपलं. ओके, बघा आता मी हे कशासाठी केलं असेल, लॉग ए बाय बी ह्याला, तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मला. डेरिव्हेटिव्ह काढायचा असल्यामुळे मी ह्याला लॉग ए बाय बी म्हणजेच लॉग ए मायनस लॉग बी. ओके, आता मी डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो ह्या टर्मसाठी आणि ह्या टर्मसाठी. सगळ्यांना समजलं का. हे आपलं एफ ऑफ एस आहे, याचं इनव्हर्स म्हणजे काय असतंय, एफ ऑफ टी. आता एफ ऑफ टी तर आहे आपल्याला, हे फक्त सॉल्व करायचं. हे सॉल्व केलं की संपलं काम. ओके, तर बघा हे डी बाय डी एस ऑफ लॉग एस प्लस ए डी बाय डी एस ऑफ लॉग एस प्लस बी. ओके, एस प्लस बी. नेक्स्ट is equal to minus t into f of t. So here L inverse of, आपल्याला माहित आहे आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येतो,
1 बाय एक्स, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय येतं 1 बाय एक्स. त्याप्रमाणे इथं एस ने घ्यायचं आपल्याला एस प्लस यायचं, तर काय येईल हे 1 अपॉन एस प्लस ए, ह्याचं काय येईल 1 अपॉन एस प्लस बी इज इक्वल टू मायनस टी इंटू एफ ऑफ टी. ओके, आता इनवर्स पण सेपरेट करा. आता आपण डेरिव्हेटिव्ह काढलो, तो सेपरेट द इनवर्स एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस प्लस ए, एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस प्लस बी, that is minus t into f of t. So what is the inverse of this? आता याचा inverse आपल्याला काढणं सोपं आहे. So 1 upon s plus a is the e to the power minus at by using the standard formula of inverse Laplace transform. ह्याचं काय येणार e to the power minus at, ह्याचं काय येणार e to the power minus bt, that is minus t into f of t. आता फक्त मायनस टी ह्या साईडला घ्या. सो e to the power minus at, e to the power minus bt, हे t ह्या साईडला आलं, इज इक्वल टू f of t. झालं, आपल्याला f of tच काढायचं आहे. बघा, ह्याला आपण f of s मांडलेला आहे. ओके, हे काय d बाय ds हा थेरम आहे. समजलं तुम्हाला, हा थेरम आहे डेरिव्हेटिव्हचा. डी बाय डी एस, एफ ऑफ एस काय लिहिलं मी, हे लिहिलं. क्वेश्चन आपला एफ ऑफ एस, आपला आन्सर काय आहे, एफ ऑफ एसचा इनवर्स म्हणजे एफ ऑफ टी. मी एफ ऑफ टी काढलं, बरोबर आहे. काय केलं बघा, आपण एकदा सांगतो. हा थेरम आहे, एफ ऑफ एसच्या ठिकाणी क्वेश्चन लिहिला, पुढचा ॲज इट इज मायनस टी इंटू एफ ऑफ टी. लॉग ए बाय बी म्हणजेच लॉग ए मायनस लॉग बी. डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला, यासाठी सेपरेट, यासाठी सेपरेट. याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 अपॉन एस प्लस, याचा काय आला 1 अपॉन एस प्लस बी. पुढचा ॲज इट इज, याचा इनवर्स स्टँडर्ड फॉर्म्युल्याने. संपलं का. दिस इज एक्झाम्पल नंबर फर्स्ट. नाव वी विल स्टार्ट द एक्झाम्पल नंबर सेकंड. सेम ॲज लाईक धिस, एल इनवर्स ऑफ, बघा जेव्हा जेव्हा हे कधी अप्लाय करायचं, लॉग टॅन इनवर्स कॉट असेल त्यावेळेस, लॉग एस प्लस 3 एस प्लस 2. सो व्हॉट इज द theorem solution? Theorem is that L inverse of d by ds of f of s is equal to minus t into f of t. Okay, so here L inverse of d by ds of log, क्वेश्चन आपला f of s म्हणजे क्वेश्चन s plus 2 s plus 3 is equal to minus t into f of t. So here L inverse of d by ds of log ची property, log a by b means what, log of a by b, log s plus 3 log s plus 2 minus t into f of t. L inverse of, separate this derivative, d by ds of s plus 3 d by ds of log s plus 2 minus t into f of t. L inverse of, what is the derivative of this, 1 upon s plus 3 1 upon s plus 2 minus t into f of t. Separate the inverse, L inverse 1 upon s plus 3 L inverse 1 upon s plus 2 minus t into f of t. What is the inverse of this? By using standard formula, e to the power minus 3t e to the power minus 2t t into f of t.
just shift that minus t that side. E to the power minus 3 e to the power minus 2t by minus t is equal to f of t. This is the solution of the given problems. Okay, this is example number 2. Now we'll think about example number 3. L inverse of cot inverse S. बघा असे जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला ह्याच थेरमनं सोडवावे लागतील. So by using the theorems, L inverse of d by ds of f of s is equal to minus t into f of t by using derivative theorems of inverse Laplace transform of inverse Laplace transform. Okay, so compare the given problems with the theorems. L inverse of d by ds of, here what is the f of s, that is question cot inverse s is equal to minus t into f of t. आता आपल्याला सर्वांना माहित आहे कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. we know that d by dx of cot inverse x is the minus 1 upon 1 plus x square. हे आपला फॉर्म्युला माहित आहे डेरिव्हेटिव्हचा. ओके, so L inverse of its derivative is the minus 1 upon 1 plus s square is equal to minus t into f of t. ओके, हे मायनस टी आणि हे मायनस टी प्लस होईल समजा. मायनस 1 अपॉन 1 प्लस एस स्क्वेअर इज इक्वल टू राहिलं काय मग टी इंटू एफ ऑफ टी. बट व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर धिस. ह्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे. ए बाय एस स्क्वेअर, 1चा स्क्वेअर म्हणजे एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. सी हियर what is a here, a by s square plus s square. a म्हणजे इथं 1 आहे. so what is its formula, that is sin a t. a ची व्हॅल्यू किती इथं 1. so you will get here sin 1 into t किंवा sin t is equal to here f of t. so sin t is equal to t into f of t, that is sin t by t is equal to here f of t. so this is the solution of the given problems. तर हे 3 थेरम आपल्याला ह्या ठिकाणी जास्त महत्त्वाचे आहेत. कुठले कुठले. फर्स्ट शिफ्टिंग थेरम्स. ओके, इनवर्स काढण्यासाठी थेरम मध्ये 3 थेरम फक्त यूज करा. त्यानंतर सेकंड शिफ्टिंग थेरम आणि त्यानंतर हे डेरिव्हेटिव्ह थेरम. हे कधी यूज करायचं, जर स्टँडर्ड फॉर्म्युले अप्लाय होत नसतील इनवर्स काढण्यासाठी तर हे थेरम्स आपल्याला यूज करावं लागतील. ओके, आता तुम्हाला हे सांगितलं कधी यूज करायचं डेरिव्हेटिव्ह थेरम. जेव्हा लॉग, टॅन इनवर्स, क्वाड असे जेव्हा असेल तेव्हा हे. जेव्हा असा असेल 1 अपॉन एस प्लस 4 टू दी पॉवर 6, आता ह्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही ना, मग यावेळेस तुम्हाला फर्स्ट शिफ्टिंग थेरम यूज करावं लागेल. ओके, आणि सेकंड शिफ्टिंग थेरमचं तुम्हाला सुद्धा ते लास्ट लेक्चरलाच झालेलं आहे, आपल्याला ते सुद्धा सांगितलेलं आहे. तशा प्रकारे थेरम्स आता झालेले आहेत. आता आपल्याला पुढच्या लेक्चरला डायरेक्टली काय यूज करायचं आहे तर बघा पार्शियल फ्रॅक्शन्स. बघा हे झालं. आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला सांगितलं, स्टँडर्ड थेरम सांगितलं. आता पुढच्या वेळेस आपल्याला बघायचं आहे युजिंग पार्शियल फ्रॅक्शन्स. तुम्हाला पार्शियल जे तुम्हाला स्टार्टिंगला 10 मी व्हिडिओ घेतलेला आहे बेसिक, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा सांगितलेलं आहे कसं यूज करायचं ते बघा एकदा. पार्शियल फ्रॅक्शनचा सेपरेट व्हिडिओ घेतला बेसिकमध्ये मी, ते बघा व्यवस्थित. ते जर तुम्ही बघितलं
तर तुमचं 70% हे पार्ट पण संपून जाईल आणि हे एक लास्टला राहतो. मग त्याच्यानंतर तुमचं हे लॅपलास पूर्ण संपेल जवळपास. थँक्यू.